म्हाडाच्या ज्या प्रलंबित ओसी राहिलेल्या आहेत, म्हणजे ज्या इमारती तयार आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये आणि त्यांना अद्यापही त्यांची ओसी झालेली नाही, ही प्रलंबित प्रकरणं जी आहेत आणि त्यासाठी मध्यंतरी शासनाने एक GR काढून एक अध्यादेश काढला आणि त्याप्रकारे ही एक अभययोजना तयार केली आणि अभययोजनेच्या माध्यमातून अनेक इमारतींना त्यांचं पुन्हा एकदा ओसीसाठी एक खिडकी योजनेद्वारे म्हाडातून अशा योजना या लवकरात लवकर निकाली निघाव्यात म्हणून ही उपयोजना तयार करण्यात आली आणि त्याची मुदत संपली होती साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी आणि माझ्या पत्रानुसार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतली आणि तातडीने आज ही मुदतवाढ जवळजवळ 6 महिन्यासाठी पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे आणि डिसेंबर 2025पर्यंत याची मुदतवाढ असणार आहे। ह्या दरम्यान मी विनंती करेन सर्वच आपल्या म्हाडातील रहिवाशांना आणि सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना की आपण तातडीने ह्या आपले जे काही प्रलंबित ही ओसी आहे, भोगवटा प्रमाणपत्र आपल्याला जे हवं आहे आणि त्यासाठी रखडलेली जी आपली ही योजना आहे यासाठी आपण तातडीने पुढाकार घ्या। ही अपयोजना वाढवण्यात आलेली आहे आणि तातडीने आपण मी स्वतः माझे कार्यालयातील सर्वच कर्मचारी आणि पदाधिकारीसुद्धा हे सर्वच जण आपल्या मदतीस आम्ही तत्पर असून नेहरूनगर विशेष करून टिळकनगर ह्या इमारतीमधील 2006ला ज्या इमारती तयार झाल्या पण त्यांचं ओसी झाली नाही, त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे आणि ह्यासाठी ह्या इमारतींना हे प्रमाणपत्र मिळावं यासाठी ही अभययोजना आहे आणि याची मुदतवाढ मिळालेली आहे। आपण तातडीने हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सबमिशन लवकरात लवकर करावं। एक अर्ज आपला एक आर्किटेक्ट नेमून किंवा जर आर्किटेक्ट असेल तर आर्किटेक्टच्या माध्यमातून तातडीने आपण ही अभययोजनेच्या माध्यमातून आपण म्हाडाला लवकरात लवकर सबमिशन करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि ह्या अभययोजनेचा ज्या मुदतवाढीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। मुंबईचा खास करून कुर्ल्याचा विचार केला तुमच्या मतदारसंघातला तर किती फायदा येथील लोकांना मिळणार आहे त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच संपूर्ण कुर्ला विधानसभेतीलच नव्हे तर संपूर्ण म्हाडाच्या ज्या 56 म्हाडा वसाहती आहेत ह्या 56 म्हाडाच्या वसाहतींना याचा लाभ होणार आहे आणि कुर्ल्यामधील आपल्या टिळकनगर आणि नेहरूनगर सुभाषनगर आहे, आपलं सेल कॉलनी सहकारनगर आहे, त्या ठिकाणी ज्या काही इमारती 2005-6 ते 10पर्यंत 2010पर्यंत ज्या इमारती तयार झाल्या होत्या लोकांनी पोझिशन घेतलेलं आहे पण ओसी मिळाली नाही आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं शेकडो इमारतींना याचा निश्चितपणे लाभ होईल। बऱ्याच इमारतींनी त्याचं प्रपोजलसुद्धा तयार केलेलं आहे, बऱ्याच इमारतींनी सबमिशनसुद्धा केलेलं आहे, बऱ्याचशा त्यांच्या परमिशनसुद्धा झालेल्या आहेत आणि मला वाटतं या आठवड्या 10 दिवसामध्ये एक इमारतींना ओसीसुद्धा मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे। मी स्वतः त्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे आणि प्रत्येक इमारतीचं ओसी मिळालीच पाहिजे हा माझा अट्टास असणार आहे। नागरिकांनी या संदर्भात स्थानिक रहिवाशांना काही अडचणी आल्या तर त्या कशा सोडवल्या जातील असं तुम्हाला? नक्कीच प्रत्येक मी इमारतीला सांगितलेलं आहे, प्रत्येक कमिटी मेंबरना सांगितलेलं आहे की जे काही प्रपोजल आपण घेऊन जाल म्हाडामध्ये तर त्याची एक कॉपी मला द्या। निश्चितपणानं जिथे तिथे ती फाईल अडकेल तिथे तिथे त्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण तातडीने या काही त्रुटी असतील त्या दूर करू आणि विशेष करून याचा लाभ असा आहे की या ज्या काही जे पेनल्टी म्हणा किंवा जी दंडात्मक कारवाई होणार होती ती ह्याच्यामध्ये होणार नाही आहे आणि लाखो रुपये ह्याच्यामध्ये आपल्या सोसायटीच्या आणि रहिवाशांसुद्धा वाचणार आहे आणि म्हणून अभययोजनेमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला निम्मी रक्कमसुद्धा भरावी लागणार नाही आहे तर ती अनेक रकमा त्यांनी अर्धे कमी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या योजनेचा लाभ आपण तातडीने घ्यावा।